नमस्कार मित्रांनो, SSP टेक्निकल ट्रेडरमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण 31 जानेवारी 2024 साठी एनालिसिस करत आहोत. ही आहे माझी कम्प्युटर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. आजचा मार्केट बघा. आज मार्केटने चांगल्या प्रकारे प्राइस ॲक्शनला रिस्पॉन्स केलेला आहे. तुम्ही लेवल्स आणि प्राइस ॲक्शन दोन्ही कंबाईन करून ट्रेड केल्यावरती बघा रिझल्ट तुम्हाला किती चांगल्या प्रकारे भेटतो. इथे पहा, इथे 3 लेवल आहेत. त्या लेवलमध्ये सकाळी मार्केट ओपन झालं. ओपन झाल्यानंतर इथून थोडं खाली आलं, परत वरती गेलं, खाली आलं. ह्या 2 लेवलमध्ये मार्केट खेळत होतं दिवसभर. आणि इथे वरून एक ट्रेड लाईन आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ट्रेड लाईन वरनं ट्रेड लाईन आलेली आहे आणि खालची लेवल. असं या प्रकारे इथे एक ट्रायंगल तयार झालेला आहे. आणि या ट्रायंगलच्या ब्रेकआउटला बघा, इथे ब्रेकआउट झाला आणि मार्केटने इथून इथपर्यंत चांगल्या प्रकारे रिवॉर्ड दिलेला आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला की लेवल्स आणि प्राइस ॲक्शन हे दोन्ही कंबाईन करून जर रिझल्ट तुम्हाला देईल. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्हाला जे डोळ्याने दिसतंय त्याला ट्रेड करा. उगाच 100 गोष्टी पाहत बसू नका. चांगल्या प्रकारे इथे मार्केटने रिवॉर्ड दिलेला आहे. दिवसभर पण तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे, तेवढा तुम्हाला वेळ द्यावा लागेल मार्केटला, तेव्हाच तुम्हाला ट्रेड. तर ट्रेड लाईन कशी ड्रॉ करायची, लेवल्स कसे काढायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजूनही काही प्रकार आहेत लेवल ड्रॉ करायचे. हळूहळू मी तुम्हाला ते सगळे दाखवेन, सांगेन. फिबोनाची टूलनी पण तुम्ही लेवल ड्रॉ करू शकता. आता हे लेवल जे मी ड्रॉ केलेले हे फिबोनाची टूल्सनी मी ड्रॉ केलेले आहेत. फिबोनाची हा एक कॉन्सेप्ट एक चांगला आहे, मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे यूज होतो. ते मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. त्याच्याबद्दल हळूहळू मी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन. मार्केटमध्ये काय काय गोष्टी यूज होतात ट्रेडिंग करण्यासाठी. त्यामध्ये तर मार्केटमध्ये फक्त 3च गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ट्रेडिंग करण्यासाठी. एक म्हणजे लेवल, 2 एंट्री एक्झिट आणि 3रं पेशन्स. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता. लेवल ड्रॉ केल्यावर 50% काम आपलं तिथेच पूर्ण होतं. नेक्स्ट राहिलं काय आपलं फक्त एंट्री आणि एक्झिट. फक्त आपल्याला वेट करायचं आहे की दुसऱ्या दिवशी मार्केट आपल्या त्या लेवलला येते का नाही ते पाहायचं आहे. आल्यावरती मग तिथे ब्रेकआउट झाल्यावर आपली एंट्री होते किंवा तिथून मार्केट रिव्हर्स फिरल्यावर एक एंट्री. फक्त या 3च गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. लेवल्स, एंट्री आणि एक्झिट फाइंड करायचं आणि पेशन्स. या 3 गोष्टी असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता. जर तुम्ही पाहू शकता इथे तर मार्केट सकाळी तुम्ही पाहू शकता मार्केट सकाळी 9:15ला ओपन झालं आणि ऑलमोस्ट मार्केटनी एक 2-2:30च्या दरम्यान मार्केटने ब्रेकआउट दिला. म्हणजे एवढा वेळ तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. तुम्ही बोलाल मी आता बसलोय मार्केटमध्ये मला लगेच ट्रेड भेटला पाहिजे, असं नाही होत. तुम्हाला मार्केटला वेळ द्यावा लागेल, तेव्हाच मार्केट तुम्हाला पैसा देईल. एखाद्या दिवशी तुम्हाला ट्रेड भेटणार पण नाही, पण ज्या दिवशी ट्रेड भेटणार नाही त्या दिवशी गप बसायचं, शांत बसायचं, जबरदस्ती ट्रेड करायचा नाही. चला तर मग आता आपण आज उद्याच्या ट्रेडिंगसाठी अनालिसिस करूया. आता मी हे सगळं डिलीट करतो. डिमांड आणि सप्लाय झोन आपल्याला ड्रॉ करायचे. त्यासाठी 15 मिनिटाचा टाइम फ्रेम यूज करूया. इथे आता तुम्हाला दिसत असेल इथून मार्केटने चांगल्या प्रकारे रॅली केलेली आहे. तर इथे एक आपण सप्लाय झोन ड्रॉ करूया. आणि एक गोष्ट, तुमच्याकडे एक बॅकअप स्ट्रॅटर्जी पाहिजे. तुमच्याकडे एक बॅकअप स्ट्रॅटर्जी तुम्ही बनवून ठेवा तुमच्याकडे.
इथे एक बघा, इथे एक लेवल आहे, इथे एक सपोर्ट आहे. त्यानंतर इथे पण एक सपोर्ट आहे. त्यानंतर इथे एक रेजिस्टन्स दिसतोय आपल्याला, सप्लाय झोन. तो पण ड्रॉ करूया. इथे पण एक आपण रेजिस्टन्स सप्लाय झोन ड्रॉ करूया. अशा प्रकारे आता आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगसाठी 1 2 3 4 5 लेवल भेटलेले आहेत आपल्याला इथे उद्याच्या ट्रेडिंगसाठी. आणि ह्याच्याबरोबर तुम्ही प्राइस ऍक्शन ऍड करून एक कन्फर्मेशन घेऊन ट्रेड एक्झिक्यूट करा. आता मी इथे लेवल्सला कलर दिलेले नाहीत. क्लोजिंग प्राइसच्या जे वरचे जेवढे पण तुम्हाला झोन दिसतील ते सगळे तुमचे सप्लाय झोन आहेत, आणि क्लोजिंग प्राइसच्या खाली जेवढे पण लेवल असतील ते तुमचे डिमांड झोन आहेत. साध्या पद्धतीत लक्षात ठेवा. आणि मार्केटमध्ये ट्रेड घेण्यासाठी कधी घाई करू नका, थोडं पेशन्स ठेवा, वेळ द्या मार्केटला. मार्केट तुम्हाला पैसे देणारच देणार. ज्या दिवशी ट्रेड तुमचा होणार नाही त्या दिवशी काही करायचं नाही, गप सेटअप बंद करायचं आणि शांत बसायचं. आज नाही भेटला तर उद्या भेटेलच भेटेल. जबरदस्ती ट्रेड कराल, लॉस घेऊन तुम्हाला बाहेर निघावं लागेल. आशा करतो मी जे बोललो ते तुम्हाला कळलं असेल. फक्त आपल्याला 3च गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ट्रेड करण्यासाठी: लेवल्स, एंट्री एक्झिट आणि पेशन्स. लेवल ड्रॉ केले तिथंच आपलं 50% काम संपतं. फक्त आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्या लेवलला जेव्हा प्राइस येईल तेव्हा फक्त आपल्याला प्राइस ऍक्शन बघून कन्फर्मेशन घेऊन बाय किंवा कॉल किंवा पुट साईडला एंट्री करायची. बाकी तुम्हाला काही बघायचं नाही, मार्केट आज कुठे जाणार आहे किंवा कुठे ओपन होणार आहे, काय बघायची गरज नाही. जे लाईव्ह डोळ्याने तुम्हाला दिसते त्यालाच ट्रेड करा. मग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, जेवढं तुम्ही सिंपल कराल तेवढे तुमचे ट्रेड चांगल्या प्रकारे एक्झिक्युटेड होतील. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.